यवतमाल जिले के मारेगांव तहसील के देवाला गांव के किसानों ने अपने हक की सड़क के लिए अब आर पार की लड़ाई शुरू कर दी है। खेत से माल ढुलाई के लिए इस्तेमाल होने वाले पुराने रास्ते को खुलवाने की मांग को लेकर तहसील प्रशासन को लगातार अपेक्षापूर्ण रवैये से नाराज किसानों ने 10 नवंबर 2025 से तहसील कार्यालय के सामने अनिश्चितकालीन आमरण अनशन शुरू कर दिया है। किसानों का यह कहना है कि रास्ता बंद होने के कारण 14 से अधिक परिवार वालों को सोयाबीन और कपास की फसलें खेतों में ही पड़ी है, जिससे उन्हें भारी आर्थिक नुकसान झेलना पड़ रहा है। आंदोलन में शामिल एक किसान ने पीड़ा जताते हुए कहा है कि हमारे पास खेतों तक पहुंचने का रास्ता नहीं है, मतलब हमारे जीवन का रास्ता ही बंद हो चुका है। किसानों ने प्रशासन को सख्त चेतावनी दी है कि अनशन के दौरान अगर कोई अनुचित या फिर दुर्भाग्यपूर्ण घटना घटित होती है तो उसकी पूरी जिम्मेदारी मारेगांव तहसील प्रशासन की ही होगी। इसी बीच तहसील प्रशासन की लापरवाही से किसानों में गहरा आक्रोश फैल गया है और आंदोलन स्थल पर ही तनावपूर्ण माहौल बना रहा। स्थिति गंभीर होने की आशंका जताई गई है। संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट। वंचित बहुजन आघाडी तर्फे राजू निमसटकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही देवाळा आणि खैरगाव हा जो रस्ता आहे हा कास्तकाराचा बंद केला आहे। त्यामुळे सगळे कास्तकारांचे शेतकऱ्यांची कामं अडलेली आहेत आणि तो रस्ता खुला होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी संजय देवाळकर आणि बापूजी देवाळकर हे आमरण उपोषणासाठी या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या समोर बसलेले आहेत। निवेदन दिलेलं आहे। तहसीलदारांनी याकडे जातीनं लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा ही विनंती आहे आणि जर असे न केल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे पुन्हा एकदा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आपण काय कशासाठी उपोषणाला बसले? मी एक शेतकरी आहे आणि आमचे शेतात माल आहे, कापसाचे गाठडे वावरात बांधून आहे आणि देवाडा खैरगाव जाणारा रस्ता हा पूर्णपणे बंद केला आहे गट नंबर 1 वाल्यांनी। आणि आज वावरात जाणं मुश्किल होऊन गेलं। असलेला कापूस वावरात आहे आणि कापसाचे गाठडेसुद्धा बांधून आहे। चोरी गेल्यास कोण जिम्मेदार आहे? आता घरी बसण्यापेक्षा तहसील कार्यालयासमोर बसून एक आपलं आंदोलन करून आपल्याला न्याय मिळासाठी आज उपोषणाला बसलो आहे आणि आमचं नेतृत्व आमचे राजूभाऊ करत आहे आणि त्यांच्या नेतृत्वानेच आम्हाला एक न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, म्हणून आज या उपोषणासाठी इथं बसलेलो आहे। ओके, आता तुम्ही म्हणा। पूर्ण विशाल संजय देवाळकर। आता आम्ही इथे आमच्या रस्त्याच्या मागणीसाठी आलेलो आहोत। आम्ही पूर्वीपासून जो आमचा रस्ता आहे देवाळा ते खैरगाव गट क्रमांक 1 पासून तर गट क्रमांक 51 पर्यंत पूर्ण रस्ता पहिलेपासून खुला होता। माझ्या आजोबाच्या काळापासून पूर्ण रस्ता खुला होता। आम्ही आजपर्यंत 15 ऑक्टोबरपर्यंत आम्ही रस्त्याने येणं जाणं करत होतो, परंतु 15 ऑक्टोबरच्या रोजी आपले गट क्रमांक 1 वाले शेतकरी त्यांनी अतिक्रमण म्हणजे लाकडी खांब लावून रस्ता अतिक्रमण केला आहे आणि जाण्यास सक्त मनाई केली आहे। समजा इथून गाडी घेऊन गेलेस तर मी असा करील तसा करील, तो आपल्याला धमक्या पण देतोय। आणि आता आमच्याकडे पर्याय नसल्यामुळे आम्ही तहसीलला निवेदन दिलं आहे, परंतु तहसीलदारांनी काही कारवाई केली नाही। हो करू असं करत आम्हा जवळपास 1 महिना लुटलेला आहे। माल शेतामध्ये आपल्या काढलेला आहे किंवा काढायचा आहे। काही कापूस जे आहे ते गाठोडे बांधलेले आहे आणि ट्रॅक्टर जात नाही आणि बंडी जात नाही, त्यामुळे सर्व माल शेतामध्ये आहे। आणि आता आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आता आमरण उपोषणाचा इथं पाऊल घेतलेलं आहे आणि आमचं आता नेतृत्व आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे। धन्यवाद। मागणीच्या संदर्भात सर्व भूमिका इथल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितली। जनतेचा प्रश्न आहे आणि तळातल्या माणसाचा प्रश्न आहे, बळीराजा शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून वंचित घटकाला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी जे काम करते आहे तेच काम मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडी करते आहे। वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊन हा बळीराजा शेतकरी या बळीराजा शेतकऱ्याच्या पाठीमागे मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे। मागणी सरळ आणि साधी आहे, इथल्या प्रशासनाच्या संदर्भातली आहे। इथल्या प्रशासनानं चालदखल केली म्हणून नाईलाजानं इथल्या या बळीराजा शेतकऱ्याला आमरण उपोषणाला बसावं लागलं। घरी मरत मरण्यापेक्षा तुमच्या दारात येऊन मरतोय, रस्ता द्या नाहीतर आमचा जीव घ्या, अशी एकमुखी मागणी बिचाऱ्या बळीराजा शेतकऱ्यांची आहे। काळजाचा थरकाप उडावा असा टोचणारा शब्द आहे, तरी देखील प्रशासन सुन्न आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमानं आम्ही या प्रशासनाला खंबीरतेनं सांगू इच्छितो, बघा
बघा, नीट बघा आणि प्रसार माध्यमांच्या समोर सांगणं आहे, जर का तुम्ही अत्यंत तातडीनं हा प्रश्न निकालात काढला नाही आणि माझ्या बळीराजा शेतकऱ्याला जर का तुम्ही न्याय मिळवून दिला नाही, तर मग वंचित बहुजन आघाडी अत्यंत तीव्रपणे या विभागातलं आंदोलन उभं करेल आणि मग ते आंदोलन तुम्हाला महागात पडेल. हा निर्वाणीचा इशारा आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच नम्रपणे विनंती आहे, बांधवांनो, तुमच्या आमच्या जीवाभावाचा सखा, जीवाभावाचा पोशिंदा, त्या पोशिंद्याचं मरण तुम्ही दर दिवसाला बघू नका. यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. एवढीच मागणी या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीची आपल्या सर्वांना आहे.